पारधी वस्ती म्हटलं की शिक्षणापासून वंचित असलेला घटक लक्षात येतं। आजही अनेक पारधी बेड्यांची हीच परिस्थिती दिसून येते। म्हणून वर्धा जिल्ह्यातील आगरगाव जवळ असलेल्या पारधी वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते अचिन पवार यांनी आपला समाज शिक्षणाच्या प्रवाहात यावा, मुलांनी शिक्षण घेऊन नावलौकिक मिळवावं या उद्देशाने पारधी वस्तीत निशुल्क बालसंस्कार वर्ग आणि लोकशिक्षण वर्ग घेण्यास सुरुवात केली। बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून वस्तीतील मुलांना संस्कार आणि अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या जाऊ लागल्या। तसेच गावातील ज्या नागरिकांना आपल्याला थोडं तरी लिहिता वाचता यावं असं वाटतं त्यांना शिकवलं जाऊ लागलं। हळूहळू गावकरी आणि मुलांना शिक्षणाप्रती ओढ निर्माण झाली आणि सामाजिक कार्यकर्ते अचिन पवार यांचा प्रयत्न यशस्वी झाला। याच कार्याची दखल घेऊन अव्यक्त अबोली बहुउद्देशीय संस्था पुलगाव द्वारा अचिन पवार यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून वस्तीत आनंद व्यक्त केला जातोय। पारधी समुदाय हा शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी माझे सातत्याने सतत प्रयत्न सुरू आहे। 2016 पासून जेव्हा याची सुरुवात केली होती त्यावेळेस शिक्षणाचं प्रमाण या पारधी समुदायामध्ये अत्यंत कमी होतं। येथील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात नव्हती, शाळेमध्ये जात नव्हती आणि शिक्षक येऊनही इथे शाळेला शिक्षणाला तेवढं प्राधान्य दिलं जात नव्हतं। नंतर जेव्हा ही बाब माझ्या लक्षात आली तेव्हा मला असं वाटलं की शिक्षणाच्या प्रवाहात नेणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे। त्यासाठी मी या चळवळीची सुरुवात जी आहे ती 2016 पासून केली आणि 2016 मध्ये मी आमच्या वस्तीतील आगरगाव पारधी वस्ती येथील पारधी समुदायाच्या मुलांना घेऊन बसून त्यांना मिळेल त्या जागी बसून त्यांचा अभ्यास वर्ग घ्यायचो, त्यांच्याकडनं लेखन वाचन करून घ्यायचो, सतत त्यांना त्यांचे क्लासेस घ्यायचो। काही दानदात्यांकडनं मदत मिळेल ती मदत मिळून आपल्या आगरगाव पारधी वस्तीवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कसा आणता येईल हाही माझा सातत्याने प्रयत्न आहे। 10वी 12वी व ग्रॅज्युएशन मुलंच नाही तर मुली पण आता 10वी पर्यंत शिकू लागल्या आहेत आणि शिक्षण घेत आहेत। मी 2016 मध्ये एक वाचनालय उभं केलं होतं। त्या वाचनालयामध्ये लोकशिक्षण वर्ग, बालसंस्कार वर्ग, लोकशिक्षण वर्ग हे याच्यासाठी की पारधी समुदायातील असे व्यक्ती ज्यांना असं वाटते की आपल्याला किमानपैकी थोडंफार लिहिता वाचता यावं अशासाठी आम्ही लोकशिक्षण वर्ग सुरू केला आणि त्या लोकशिक्षण वर्गामध्ये महिला पुरुषांचा सहभाग असतो आणि ते स्वतःच्या म्हणजे थोडं बहुत आपल्याला काहीतरी यावं यासाठी ते सातत्याने येऊन इथे बसत असतात। ग्रामपंचायतचा अजूनही आम्हाला कुठल्याच पद्धतीचा यामध्ये सहभाग किंवा मदत नसते। काही जे दानदाते आहे जे काही शालेय साहित्याच्या माध्यमातून तर काही मुलांना कपड्याच्या माध्यमातून करतात तर काही मुलांचा 1-1 वर्षाचा शाळेचा खर्च उचलतात आणि अशा पद्धतीने आमच्या मुलांना सहकार्य करतात। शासन मात्र आमच्याकडे अजूनही दुर्लक्ष का करतंय हा मात्र खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे जो आमच्या 1-2 विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून आज जवळजवळ 40 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्याकरिता येत आहेत। अशा प्रकारे पारधी वस्तीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते अचिन पवार यांनी घेतलेला ध्यास आणि त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे। अमिता शिंदे, न्यूज 18 लोक, वर्धा।